नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या लेक्चरमध्ये. आज आपण मराठी पॅडागॉजीचे 15 क्वेश्चन बघणार आहोत. हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. हे क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झालेले आहेत आणि 2026 मध्ये होणाऱ्या CTET मध्ये येण्याची खूप शक्यता आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्याकरण शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? याचे उत्तर आहे 4. संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे. सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे? याचं उत्तर आहे 3. वेगोत्स्की. भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते? याचं उत्तर आहे 2. परस्पराशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसांचे सानिध्य. पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात? याचं उत्तर आहे 2. सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे. संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे? याचं उत्तर आहे 3. संहितेचा अर्थ लावणे. पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही? याचं उत्तर आहे 2. प्रयत्नपूर्वक विचार मांडणे. ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे? याचं उत्तर आहे 3. वाचन क्षमता. नाओम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मतः असते? याचं उत्तर आहे 1. आत्मसात करणे. याचं उत्तर आहे 1. आत्मसात करणे. भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे? याचं उत्तर आहे 4. समग्रपणे शिकवून. शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते. यातून ती काय साध्य करू इच्छिते? याचं उत्तर आहे 2. क्रियात्मक क्षमता विकसित करणे. मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो? याचं उत्तर आहे 2. भूमिकाभिनय. इयत्ता 3रीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते. असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते? याचं उत्तर आहे 1. वाचन आकलन. इयत्ता 2रीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिटकवते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक वस्तू यांचा सहसंबंध जुळवता येतो. असे केल्याने विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमतेत भर पडतो? याचं उत्तर आहे 3. शब्दसंग्रह. मुलाच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत कमी महत्त्वाची आहे? याचं उत्तर आहे 4. लेखन सराव. विद्यार्थ्याची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल? याचं उत्तर आहे 3. याचं उत्तर आहे 3.
आपला आईसोबतचा एखादा संवाद लिहा.